श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या या स्वामींच्या संदेशामध्ये, आजच्या या स्वामींच्या व्हिडिओमध्ये. तर नक्कीच आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात, ज्या गोष्टी आपल्याला आयुष्याचा प्रत्येक गोष्टीचा अनुभव देतात. पण या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी घडत असतात, ज्या ज्या गोष्टी आपल्या सामोरे येत असतात, त्या सर्व गोष्टी स्वामींमुळे घडत असतात. कारण की स्वतः स्वामी तुम्हाला आयुष्याचा अनुभव देत असतात. जेव्हा माणसाचा अनुभव वाढतो तेव्हा तो माणूस त्या आयुष्यामध्ये सर्वश्रेष्ठ माणूस होतो. सर्वप्रथम या कलियुगामध्ये जगण्याचा मार्ग, या आयुष्यामध्ये दुःखातून मार्ग कसा काढायचा, या जीवनामध्ये पुढे कसं जायचं, खुश कसं राहायचं, सुखी कसं राहायचं, आणि नक्कीच या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट कशी प्राप्त करायची, आपली प्रत्येक इच्छा कशी पूर्ण करायची, प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक प्रश्नाचा उत्तर स्वामींपुढे आहे. नक्कीच आजचा हा स्वामींचा संदेश तुम्हाला प्रत्येक दुःखातून दूर करेल, तुम्हाला प्रत्येक प्रश्नातून दूर करेल. आणि नक्कीच पूर्णतः हा विश्वास स्वामींवरती ठेवत असेल तर नक्कीच आजचा हा स्वामींचा संदेश एकदा शेवटपर्यंत पाहून बघ. कारण की बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला समजून घ्यायच्या आहेत, आणि त्या सर्व गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुला समजून जाणार आहेत. आणि नक्कीच नुकताच दसरा संपलेला आहे, आणि जो दसरा संपलेला आहे, या दसऱ्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडून आणू शकतात. तर नक्कीच या गोष्टी चुकून दुर्लक्ष करू नको. स्वामींचा प्रत्येक शब्द हा मौल्यवान आहे, स्वामींचा प्रत्येक वाक्य हा मौल्यवान आहे, स्वामींची प्रत्येक शिकवण ही मौल्यवान आहे. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नकोस. आणि नक्कीच आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा स्वामींचा संदेश पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. तर आता आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात, स्वामींच्या संदेशाकडे वळूयात. पण त्यापूर्वी या कलियुगामध्ये जगण्याचा एकमेव मार्ग आहे, या कलियुगामध्ये माणुसकीचं काम करा. कारण की सध्याची वेळ अशी आहे, कलियुग म्हटलेच म्हणजे आपली जवळची लोक सुद्धा आपला घात करतात. या वाईट वेळेमध्ये आपली कोणी साथ देत नाही. कलियुगामध्ये काळोख झाला तरी आपली सावली सुद्धा आपली साथ सोडून टाकते. नक्कीच त्या वेळेमध्ये फक्त स्वामी साथ देतील. फक्त तुम्ही तुमच्या कर्मांवरती विश्वास ठेवा, तुम्ही तुमच्या माणुसकीवरती विश्वास ठेवा. या कलियुगामध्ये सर्वप्रथम संपलेली गोष्ट म्हणजे माणुसकी. सध्याच्या वेळेतील माणसं आपल्या जवळच्या लोकांचा सुद्धा विचार करत नाही. प्रत्येक माणूस हा स्वार्थी झालेला आहे. तर त्यावरूनच एक महत्त्वाचा मुद्दा तुझ्या समोर मांडणार आहे. गेल्या बऱ्याच वेळापासून, गेल्या बऱ्याच दिवसापासून, गेल्या बऱ्याच महिन्यांपासून तुला जी गोष्ट सांगत आहे ती गोष्ट आज सुद्धा पुन्हा सांगेन. चुकून दुर्लक्ष करू नकोस. आणि त्यापूर्वी स्वामी संदेश तुला अत्यंत भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. नक्कीच शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि आता महत्त्वाचा मुद्दा तुझ्या समोर मांडणार आहे, ती म्हणजे सध्याच्या वेळेतील परिस्थिती, सध्याच्या वेळेतील नक्कीच झालेल्या गोष्टी, ज्या गोष्टी सध्याची लोक सहन करत आहेत. ती छोटी छोटी चिमुकली पोरं, ती छोटी छोटी लोक, ज्या लोकांना आयुष्यामध्ये कधीच कोणत्या प्रकारचे सुख मिळाले नाही, ते गोरगरीब लोक, ज्यांना हात नाही, ज्यांना पाय नाही, ज्यांना डोळे नाही, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली परिस्थिती आहे. आज बरेच लोक आपल्या आयुष्याशी लढत आहेत. आज बरेच लोक एका वेळच्या जेवणासाठी रडत आहेत. आज बरेच लोक एका वेळच्या जेवणासाठी लोकांसमोर हात पसरत आहेत. पण आज त्या लोकांना मदत करण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. तर त्या लोकांची परिस्थिती पाहून अंगावरती काटा आला, हृदयाचे ठोके चुकले, मनापासून वाईट वाटले. आणि ही गोष्ट बऱ्याच वेळापासून सांगतोय. बऱ्याच स्वामी भक्तांनी या गोष्टीला दुर्लक्ष केले. तुम्ही तरी दुर्लक्ष करू नका. आज आपल्याला फक्त ही गोष्ट सांगण्याचा एकच तात्पर्य आहे की आपल्याला त्या लोकांना मदत करायची आहे. नक्की छोटी का होईना, पण नक्कीच या गोष्टीला मदत करून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत करून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. आणि नक्कीच या कलियुगामध्ये जर तुमच्यामुळे कोणी परक लोक आनंदी असेल, जर आज तुमच्यामुळे कोणी दुसरा आनंदी असेल, तर तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येणे हे भागच आहे. कारण की एक गोष्ट नेहमी सांगतो, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवते. तुझे भविष्य तुझ्या हातात आहे. नक्कीच चांगले कर्म कर, चांगले भविष्य हे ठरणार. आणि बऱ्याच लोकांनी या गोष्टीला दुर्लक्ष केले, पण काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली. ते म्हणजे आम्हाला कौशल्या परदेशी, दीपक पाटील, आणि त्यानंतर आम्हाला नंदकुमार सक, श्रेयस भोसले, प्राची गुप्ता, त्यानंतर करांडे फॅमिली, या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम केले. सर्वप्रथम ज्या लोकांनी
आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर अशी निवेदन, अशी इच्छा नक्कीच ठेवेन. आणि नक्कीच स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकत आहेत. स्वामी सुद्धा वरून सर्व काही बघत आहेत. कोणता माणूस काय करत आहे, कोणता माणूस काय करत नाहीये. आज चांगले कर्म करशील, उद्या चांगले भविष्य ठरेल. खरं तर सध्याच्या वेळेची हीच परिस्थिती आहे की बरेच लोक या गोष्टीला दुर्लक्ष करतात. जी लोक या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरायचं आहे ती लोक नक्कीच चांगले काम करतात, ती लोक नक्कीच चांगले कृत्य करतात. आज आपण आपलं आयुष्य कसे ना कसे तरी काढतो. आज आपण कष्ट करतो, काबाड कष्ट करतो. आपण एका वेळेचे 2 वेळेचं जेवणासाठी आपण खूप सारी मेहनत करतो. पण नक्कीच जर तुमच्या मेहनतीमधले पण तुमच्या कोणातरी दुसऱ्या व्यक्तीला त्या गोष्टीचा लाभ होत असेल तर नक्कीच ते चांगलं आहे. आणि गरजू लोकांना जर तुमच्या मेहनतीच्या कमाईमधनं थोडीशी मदत मिळत असेल तर त्याचे पुण्य पूर्णपणे तुम्हाला मिळेल. आणि नक्कीच या गोष्टीला छोटी का होईना पण नक्कीच या गोष्टीला मदत करा. आज तुमच्याकडे जे काही आहे बऱ्याच लोकांकडे ते सुद्धा नाही. या लोकांचा नक्कीच विचार करा. आणि तुमच्या समोर फक्त एकच विनंती ठेवेन की खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर हा मुद्दा तुमच्या समोर मांडला. पण या मुद्द्याचे अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणुसकी. सध्याच्या वेळेत कोणीच कोणाचा विचार करत नाही. या वेळेमध्ये जर चांगले कर्म केलात चांगले भविष्य ठरेल, चांगले कृत्य केलात, चांगले विश्वास तुमचे म्हणजे चांगले कृत्य केला तर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा काही ना काहीतरी चांगलं घडत राहील. आणि नक्कीच या गोष्टींवरती विश्वास असेल तर नक्कीच या गोष्टीला मदत करा. स्वामींवरती विश्वास असेल तर नक्कीच या गोष्टीला मदत करा. कारण की प्रत्येक चांगले कर्म आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला चांगलं ना चांगलं काही ना काहीतरी घडवत राहत असतं. आणि आता प्रत्येक गोष्ट तुमच्या समोर मांडणार आहे म्हणजे स्वामींचा संदेश चालू करणार आहे. पण त्यापूर्वी पुन्हा एकदा शेवटची विनंती ठेवीन की खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर आता चालू करूयात आपले स्वामींचे शब्द, आपले स्वामींच्या शिकवणी, आपल्या स्वामींच्या गोष्टी, ज्या गोष्टी स्वतः स्वामींनी सांगितलेल्या आहेत. चांगले कर्म चांगले भविष्य ठरवते आणि नक्कीच अशक्य हे शक्य करून दाखवतील स्वामी. अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही जी स्वामी शक्य करू शकत नाही. आणि नक्कीच स्वामींच्या शब्दांमध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे जे की आपल्या आयुष्यामध्ये कधीच कोणती गोष्ट अशक्य राहून देणार नाहीत. बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी चमत्कार घडून आणलेला आहे. आता तुझी वेळ आहे. नक्कीच स्वामींचे शब्द ऐक, नक्कीच स्वामींचे शिकवण ऐक. जेव्हा तुझ्या कानावरती चांगले विचार पडतील, जेव्हा तुझ्या कानावरती चांगले शब्द पडतील, ते शब्द तुझं आयुष्य बदलून टाकतील. कारण की चांगले विचारच आपले चांगले कर्म करू शकतात, चांगले विचार आपले चांगले कृत्य घडू शकतात, चांगले विचार आपले चांगले आयुष्य घडू शकतात, सुखी आयुष्य घडू शकतात. पण त्यासाठी चांगले विचार आणि चांगले कर्म, चांगल्या गोष्टी ऐकणं तुझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि नक्कीच हे स्वामींचे शब्द आहेत. बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या गोष्टी आपण ऐकल्या असतात तर त्या गोष्टी सुद्धा वारंवार ऐका. कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टी आपल्या मनात राहतात, त्या गोष्टी आपल्या हृदयात राहतात, त्या गोष्टी आपल्या कृत्यातून बाहेर निघतात आणि नक्कीच आपले आयुष्य सफल होते. प्रत्येक गोष्टीला कुठे ना कुठेतरी कोणता ना कोणता तरी अर्थ जोडलेला असतो. प्रत्येक गोष्टीला कुठे ना कुठेतरी कोणता तरी संबंध जोडलेला असतो. जी गोष्ट घडते ती आपल्या चांगल्यासाठीच घडते, ती आपल्या हितासाठीच घडते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा स्वामींनी चमत्कार घडवलेला आहे तेव्हा स्वामी भक्तांचा विश्वास स्वामींवरती वाढत गेलेला आहे. आणि आजपर्यंत स्वामी भक्तांचा विश्वास स्वामींवरती पूर्ण कमी झाला नाही. तर नक्कीच एक गोष्ट लक्षात ठेवा, आज बरेच लोक स्वामींवरती विश्वास करतात कारण की स्वतः स्वामी त्या गोष्टी घडवून आणतात. तुझे आयुष्य सुद्धा बदलेल, तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार सुद्धा घडून येईल. फक्त स्वामींचे विचार ऐक, स्वामींचे नामस्मरण कर, स्वामींचे नाव घे. वेळ लागेल, नक्कीच यश प्राप्त होण्यासाठी वेळ लागतो आणि तुझ्या आयुष्यामध्ये यश प्राप्त होणारच होणार. फक्त त्या गोष्टीसाठी तुझ्यामध्ये संयमता ही महत्वाची आहे. जर तू संयमता बाळगतोयस तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे वाईट गोष्टी तुझ्यासोबत घडणार नाही. संयमता जर तुझ्यात असेल तर नक्कीच जीवनामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग हा तुझ्या समोर खुलून येईल. आणि नक्कीच स्वामींचा आजचा हा स्वामी संदेश नक्कीच तुला भाग्यवंत ठरवणार आहे. तर शेवटपर्यंत ऐकून घे, प्रत्येक गोष्ट ही तुझ्यासाठी महत्वाची ठरून जाणार आहे. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते त्यावेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. ते गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली.
फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये किती थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ. आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी. वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला भुलावू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही.
आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेलं आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहेत त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. आणि येणारे व्हिडिओ जे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे. कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका, वेळ तुमची किंमत करेल. आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज मी बऱ्याच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत. मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधीपासून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ज्या ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्या सोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. एक बाई आहे, जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे. आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तू ज्या मार्गावरती आहेस तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, काम कोणतेही छोटे मोठे नसते. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो, फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टी दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांकडे कधीच बघू नका, पैशांकडे कधीच बघू नका. कारण की तुमची भक्ती चांगली असेल, तुमचे विचार, तुमचे कर्म चांगले असतील तर सफलता तुमच्या पाठी धावत येईल. पण जर तुम्ही पैशांच्या पाठी धावलात तर आयुष्यभर फक्त तुम्हाला पैसा मिळेल, पण कोणत्याही प्रकारचे सुख मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचे आनंद मिळणार नाही. कारण की तुमचं पूर्ण आयुष्य हे व्यस्तच राहील. या सर्व गोष्टी मोहमाया आहेत. या सर्व मोहमायाला सोडा, आपले आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग शोधा, आपल्या कुटुंबाच्या जीवनासाठी जगा, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगा, सुखासाठी जगा. काम करत राहा, प्रयत्न करत राहा, यशस्वी ठरण्याचा प्रयत्न करा, पण त्या सर्व गोष्टींचा कधी लोभ करून घेऊ नका. कारण की लोभ हा अत्यंत
खतरनाक गोष्ट आहे, कारण की लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो. लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, एका झटक्यात बर्बाद करू शकतो. तर बर्बादीच्या मार्गावरती जाऊ नका, कारण की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला वारंवार भेटत नसते, त्या गोष्टीचा आपल्याला लोभ असतो, त्या गोष्टीचा लोभ असतो. तो लोभ तुमच्या मनात कधी निर्माण होऊन देऊ नका. आता या मानवी जीवनाचे फक्त एकच रहस्य आहे, या मानवी जीवनाची एक सर्वात मोठी गोष्ट आहे की स्वामींनी सर्व काही केलेले आहे. माणसाला योग्य मार्ग सुद्धा दिलेले आहेत, चुकीचे मार्ग सुद्धा दिलेले आहेत. ते स्वामी ठरवणार नाहीत की तो माणूस योग्य मार्गावरती जाईल की चुकीच्या मार्गावरती जाईल. तो माणूस ठरवेल की तो मार्ग तो कोणता मार्ग निवडतोय. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील. तुम्हाला हे जीवन स्वामींनी दिलेले आहे. तुम्हाला हात पाय, त्यानंतर डोळे, त्यानंतर तुम्हाला चालता येते, फिरता येते, बोलता येते, सर्व काही स्वामींनी तुमच्या जीवनामध्ये दिलेले आहे. फक्त तुम्हाला एवढेच करायचं आहे की त्याचे बरोबर उपयोग करून आयुष्यामध्ये सुखी राहायचं आहे. म्हणजे सर्व काही तुम्ही समजून जाऊ शकता की स्वामींनी सर्व काही रचवलेलं आहे, पण त्यातल्या त्यात सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, कारण की स्वतः स्वामींनी सर्व काही करून दिलेले आहेत. आता या सर्व गोष्टी तुझ्या जिद्दीवरती तयार राहतात, या सर्व गोष्टी तुझ्या विचारांवरती तयार राहतात, तुझ्या कर्मांवरती तयार राहतात की तुझे आयुष्य सुखी असेल की नसेल हे सर्व काही तुझ्या हातात आहे. आता या महत्वाच्या गोष्टी तरी समजत आहे, पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत, म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग, माझे दुःख अडचणी जेवढे मोठे आहेत त्याच्या दुप्पटपटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी माझा देव आहे, तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू. प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा, फक्त तुम्ही सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे, हे कायम लक्षात ठेवा. फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोलला तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख सुख सर्व काही दिलेले आहेत. आज आपल्या आयुष्यामध्ये जेवढे दुःख आहेत त्याच्याहून बरेच दुःख लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका, कधीच रडण्याची वेळ येणार नाही. स्वामींचे विचार हे येत्या काही वेळात. तर सध्याच्या वेळेतील परिस्थिती तुम्हाला समजली आहे, सध्याच्या वेळेतील खरी परिस्थिती तुम्हाला समजली आहे. आणि आता ह्याच गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. ज्या गोष्टी आपण वारंवार करतो त्याच गोष्टी परमेश्वर पाहत असतो. आपलं हे आयुष्य एक मोहमाया आहे, आपले आयुष्य हे एक खेळ आहे. या खेळामध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे. सर्वप्रथम या जीवनामध्ये सर्व काही मोहमाया आहे. धन, पैसा, लोभ, त्यानंतर सर्व काही मोहमाया आहे. फक्त परमेश्वर एवढा पाहतो की कोणता माणूस चांगला आहे, कोणता माणूस चांगला नाही. जर या जीवनामध्ये माणुसकी जपलात, जर या आयुष्यामध्ये माणुसकी जपलात, तर आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. हे स्वतः मी लिहून देतो, कारण की जो व्यक्ती चांगलं करतो त्या व्यक्तीसोबत चांगलंच होतं. फक्त ज्या व्यक्ती चांगलं करतो पण त्याच्या आयुष्यामध्ये अजून सुद्धा वाईट घडत असेल तर फक्त एवढेच विचार करा की माझी परीक्षा चालू आहे, माझी जी ही वेळ आहे ती वेळ खराब आहे. कारण की स्वामींना वेळ बदलण्यास वेळ लागत नाही, स्वामींना चमत्कार करण्यास वेळ लागत नाही. स्वामी फक्त पारख करत असतात की कोणता व्यक्ती बरोबर आहे, कोणता माणूस बरोबर आहे, कोणता माणूस त्या लायकीचा आहे, जो माणूस सुखी राहू शकतो. जर तुम्ही सर्व काही नीट केला तर तुमच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या ह्याच गोष्टी आहेत: कर्म, त्यानंतर तुमचे कृत्य, तुमचे विचार, आणि त्यानंतर तुमच्यातील संयमता, आणि त्यानंतर तुमच्यातील मेहनत. जर तुमच्यात चांगली मेहनत करण्याची कष्टाळूपणा असेल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कधी उपाशी राहणार नाही. जर तुमच्यामध्ये संयमता असेल, जर तुमच्यामध्ये वाट पाहण्याची शक्ती असेल, जर तुम्ही सर्व काही सहन करू शकता तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. जर तुमच्यामध्ये सर्व काही अशा गोष्टी असतील ज्या गोष्टी तुम्ही करताय, जर तुमच्यामध्ये चांगले कर्म असतील तर तुमच्यासोबत कधी वाईट घडणार नाही. जर तुमचे चांगले विचार असतील तर तुमच्याबद्दल कोणी वाईट विचार करणार नाही. या सर्व गोष्टी समजून घ्या. या सर्व गोष्टी एक मोहमाया आहेत. परमेश्वराच्या सानिध्यात राहा, ईश्वराच्या सानिध्यात राहा, ईश्वराची भक्ती करा, परमेश्वराची भक्ती करा. कधी कोणत्या प्रकारचे दुःख अडचणी आयुष्यात येणार नाही. ही गोष्ट मी सांगतो कारण की स्वतः स्वामींनी एवढे मोठे मोठे चमत्कार घडून आणले आहेत. स्वतः स्वामी प्रत्यक्षात अक्कलकोटात आलेले आणि अक्कलकोटामध्ये येऊन बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडून गेले. आंधळ्याला डोळे दिले, ज्याला चालता येत नव्हतं त्याला चालायला दिला. मृत माणसाच्या आयुष्यामध्ये
मृत माणसाच्या देहामध्ये त्यांनी जीवनदान दिला. एवढे मोठे मोठे चमत्कार स्वतः स्वामींनी माणसांसमोर घडून आणले. तेव्हा जे स्वामींचे भक्त झाले त्या भक्तांचा विश्वास आजपर्यंत स्वामींवरती कमी झाला नाही आणि अजूनपर्यंत स्वामी मोठे मोठे चमत्कार घडून आणतात. कारण की स्वतः स्वामी जाताना म्हणालेले की नक्कीच मी तुमच्या सोबत आहे, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या सोबत आहे, तू फक्त माझी आठवण काढ. मनापासून स्वामींना आवाज देशील, स्वामी तुझ्या सोबत राहतील. मनापासून स्वामींना पुकारशील, स्वामी तुझ्या सोबत येतील. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी सोबत येतील. स्वामींवरती विश्वास शेवटपर्यंत ठेव. आजपर्यंत कोणत्याही स्वामी भक्तांचा विश्वास स्वामींनी तुटून दिलेला नाही. तू फक्त वेळेची वाट पहा. तू तुझ्या प्रत्यक्ष वेळेची वाट पहा, त्यानंतर बघ तुझ्या आयुष्यामध्ये कसा चमत्कार घडून येतो. प्रत्येक गोष्टीला एक वेळ लागतो, एक कालावधी लागतो. त्या कालावधीनंतर सर्व काही बदलून जातं. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख असेल, आज तुला अत्यंत महत्वाची गोष्ट एकच सांगेन, जर तुझ्या आयुष्यामध्ये सुख असतील, तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख जास्त प्रमाणात आले नाही, आज तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही नीट आहे, तर फक्त एवढेच लक्षात ठेव की वाईट वेळेमध्ये काय असतं. वाईट वेळेमध्ये आपल्याला सर्व काही सोसावं लागतं आणि चांगल्या वेळेमध्ये आपल्याला त्या गोष्टीचा माज येऊ शकतो. अत्यंत महत्वाची गोष्ट, या मानवी जीवनातील अत्यंत महत्वाचे दोन गोष्टी आहेत ज्या गोष्टी मनुष्याला बर्बाद करून टाकतात, ते म्हणजे लोभ आणि त्यानंतर आपल्याला त्या आयुष्यामध्ये कधीही लोभ करायचा नाही आहे. जर या आयुष्यामध्ये जर तुम्ही लोभ केलात, त्या आयुष्यानंतर तुम्ही स्वार्थीपणा केलात, या दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये बर्बाद करून टाकतील. स्वार्थीपणा आणि लोभ. जर तुम्ही या आयुष्यामध्ये हावभाव केलात, एखाद्या गोष्टीची जास्त हावभाव केलात, पैशांची जास्त हावभाव केलात, त्यानंतर जर तुम्ही आयुष्यामध्ये स्वार्थासाठी जगलात की माझं होऊ दे चांगले, ह्याचं काही नाही, त्याचं नको होऊ दे चांगलं, माझं सर्व काही चांगलं होऊ दे, या दोन गोष्टींसाठी जर तुम्ही आयुष्य जगत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर बर्बादी लागू शकते. तुमच्या आयुष्यामध्ये दुःखच दुःख येतील. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये रडण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. स्वामींचे हेच जे विचार आहेत ते विचार मनुष्याला भाग्यवंत ठरवतात. हे चांगले चांगले विचार जर तुम्ही रोज ऐकलात तर नक्कीच तुम्ही भाग्यवंत ठराल. तर चुकूनही आजचा हा स्वामींचा संदेश दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलवरती सुद्धा नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि नक्कीच बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओज हे तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्णाचे ठरून जाणार आहेत. आता यापुढील स्वामीं संदेश, यापुढील स्वामींचे विचार हे तुला पुन्हा भाग्यवंत ठरवतील. इथून फक्त 15 ते 20 मिनिटं ऐकून बघ, त्यातच बघ तुला किती फरक जाणवणार आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. प्रत्येक गोष्ट लक्षात ठेव. स्वामींची प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाला लागते. स्वामींची प्रत्येक गोष्ट ही आपल्याला काही ना काहीतरी चांगली शिकवण देऊन जाते आणि चांगली शिकवण तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवतील. आणि कधीही चांगल्या शिकवणी हे दुर्लक्ष करू नकोस. मला माहिती आहे तू स्वामींचा मोठा भक्त आहेस आणि ते स्वामींचे शब्द ऐकून जा. आज स्वामींसाठी थोडा वेळ नक्कीच काढ. आता महत्वाच्या मुद्द्याकडे वळूयात. आता अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे वळूयात. या आयुष्यामध्ये आपण बरेच काही प्रयत्न करतो. या आयुष्यामध्ये आपल्याला कुठे ना कुठेतरी एवढं असतंच की माझ्या आयुष्यामध्ये सुख पाहिजे, माझ्या आयुष्यामध्ये धन पाहिजे, मला माझ्या आयुष्यामध्ये चांगले आरोग्य पाहिजे, माझे कुटुंब चांगले पाहिजे आणि त्यानंतर मला माझ्याजवळ एक प्रेमळ व्यक्ती पाहिजे. या अशा इच्छा प्रत्येक माणसाच्या असतात आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये असं सर्व काही घडणार असतं. फक्त त्यासाठी कुठे ना कुठेतरी थोडाफार वेळ हा लागतो आणि जर तुम्ही वेळेवरती विश्वास ठेवलात, जर तुम्ही स्वतःवरती संयम बाळगलात, स्वतःच्या इच्छेवरती संयमता बाळगलात, त्यानंतर तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. या गोष्टी लक्षात ठेवा. कारण की ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात, ज्या इच्छा आपल्याला पूर्ण करायच्या असतात, त्या इच्छेसाठी आपण वारंवार हावभाव केली, त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण वारंवार धावपळ केली तर त्या गोष्टी लवकरात लवकर पूर्ण होत नाही. नुसते धावपळ करून, नुसते हावभाव करून काहीच होत नाही. जर तुमची इच्छा आहे तर ती इच्छा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला वारंवार प्रयत्न करायला लागणार, तुम्हाला वारंवार अपयशी ठरायला लागणार, तुम्हाला वारंवार त्या गोष्टीसाठी विचार करावाच लागणार. जर तुम्ही नुसतंच बसून त्या इच्छा पूर्ण होण्याची वाट बघत असाल तर ते अशक्यच आहे. पण जर स्वामींच्या सानिध्यात असाल तर अशक्य ही शक्य करून दाखवतील स्वामी. पण कुठे ना कुठेतरी तुम्हाला सुद्धा प्रयत्न करावा तो लागणार
करावंच लागणार, कारण की आयतं स्वामींनी कधीच कोणाला दिलेलं नाही. चांगल्या भक्ताला आयुष्यामध्ये सर्व सुख दिलेले आहेत आणि जर दुसऱ्यांचा वाईट बघतो त्याच्या आयुष्यामध्ये काहीच मिळालेलं नाही आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. हे जीवन फक्त आपल्या हातात आहे. सगळं काही स्वामींनी रचवलेलं आहे. सर्व काही स्वामींनी स्वतः घडवलेलं आहे. माणसाने स्वतःचे भविष्य स्वतः ठरवायचे आहे. माणसाने स्वतःचे आयुष्य स्वतः ठरवायचे आहेत आणि प्रत्येक वेळेमध्ये माणूस हा चुकतो, पण स्वामी भक्त हा कधी चुकत नाही. तर स्वामी भक्तांचे विचार चांगले असतात, स्वामी भक्तांची शिकवण चांगली असते, कारण की ते स्वामी भक्त स्वामी संदेश ऐकतात. तर आता जो स्वामींचा संदेश चालू आहे अत्यंत महत्वपूर्ण आहे. पूर्णतः ऐकून जा, कारण की अजून महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर समजणार आहेत. आता सर्व माणूस फक्त एकच विचार करतो की आपण बरेच काही करतो, आपण आपल्या आयुष्यामध्ये बरेच प्रयत्न करतो, पण वारंवार अपयशी ठरतो. त्याच्या पाठचे कारण काय असेल तर स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे. जो व्यक्ती अपयशी ठरतो तोच व्यक्ती तर प्रयत्न करतो. जो व्यक्ती कधी अपयशी ठरत नाही तो व्यक्ती कधी प्रयत्नच करत नाही, म्हणून तो त्याच्या आयुष्यामध्ये कधी यशस्वीच ठरत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. महत्वाची गोष्ट आहे, कारण की आपण जेव्हा अपयशी ठरतो, आपण जेव्हा आयुष्याचे हारून जातो, आपण जेव्हा काळोखात जातो, आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ह्याचा अर्थ असा आहे की आपण प्रयत्न करतोय. पण जर आपल्या आयुष्यामध्ये काहीच होत नसेल, आपलं आयुष्य आपल्याला जो पोसत असेल त्याच्या जीवावरती चालत असेल, किंवा त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही करत असू ते एकदम साधारणपणे पार पडत असेल, तर फक्त एवढंच लक्षात ठेव की तुझे आत्ताचे दिवस चांगले असतील, पण नंतर येणारे दिवस हे तुझ्यासाठी कठीण असतील. कारण की जर आज तुझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत नाहीस, आज तू तुझ्या आयुष्यामध्ये अपयशी ठरत नाहीस, तर आयुष्यामध्ये तुला कधीच काही मिळणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. वारंवार ज्या गोष्टी तुला सांगणार आहे त्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आता महत्वाचा मुद्दा आणखीन एक, सध्याची तरुण पिढी अजून मोठे येणार आहेत, म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नका. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील, कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, एवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील. ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील, स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल.
स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात, पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ जे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ. सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस. त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो. तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात.
आता महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या वेळेस तुम्हाला स्वामींची गरज लागेल, ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की आज माझ्यासोबत कोणी नाही, आज नक्कीच स्वामी माझी मदत करा, आज तुमच्यावरती वेळ वाईट असेल, आज तुमची परिस्थिती खराब असेल, आज तुमचे आरोग्य खराब असतील, आज तुमचे दिवस खराब असतील, तर पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये जे काही घडत असतं त्याच्या पाठी फक्त एकच हे असतं, उद्दिष्ट असतो, ते म्हणजे आपल्याला आयुष्याचा अनुभव देणे. परमेश्वर कधीच हे विचार करत नाही की माझा भक्त कधीही दुःखात असावा, संकटात असावा, पण आज ते तुला मजबूत करत आहेत. आज काही लोकांना तुझ्या आयुष्यातून घालवतील, काही लोकांना तुझ्या आयुष्यात देतील आणि काही लोक तुला आयुष्याचा अनुभव देतील, काही लोक तुला बर्बाद सुद्धा करतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. हे जीवन आहे, या जीवनामध्ये तुझ्यामध्ये सर्व काही स्वीकार करण्याची शक्ती पाहिजे. जेव्हा तू सर्व काही स्वीकार करायला शिकलास त्यावेळेस तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे परत रडण्याची वेळ येणार नाही. कारण की आज आपल्यावरती वाईट वेळ आहे, आपण ते स्वीकार केलं आणि आपण पुढे चालत राहिलो की आज माझ्यावरती वाईट वेळ आहे, मी माझे स्वतःवरती विश्वास ठेवतो, स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवतो, स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवतो. हे सर्व काही स्वीकार करून जर तू चालत पुढे गेलास तर तुझ्या आयुष्यामध्ये पुन्हा कधी ते घडणार नाही. परमेश्वराने या सर्व गोष्टी का घडवतात त्याच्या मागे फक्त एकच कारण असतो, ते म्हणजे आपल्या भक्ताला मजबूत करणे. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख असतील तर फक्त एवढेच लक्षात ठेव, आज तुला परमेश्वर मजबूत करत आहे. आणि नक्कीच जर तुझ्या आयुष्यामध्ये सुख आले असतील, परमेश्वराने तुझ्या आयुष्यामध्ये बरंच काही दिलं असेल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, कधीच त्या गोष्टीचा स्वार्थीपणा करू नकोस. त्या गोष्टीचा योग्य मार्गावरती वापर कर. तुझ्या यशाचा किंवा तुझ्या पूर्णपणे तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जी परमेश्वराने दिलेली आहे त्या प्रत्येक गोष्टीचा स्वार्थीपणा करू नकोस. कारण की जेव्हा तू स्वार्थी होशील तेव्हा तू पटकन खाली पडणार आहेस. कारण की ज्या ज्या वेळेस आपल्याला घमंड येतो, ज्या ज्या वेळेस आपल्यामध्ये स्वार्थीपणा वाढतो, त्या वेळेस तो मनुष्य डुबला आहे, त्या वेळेस तो मनुष्य बर्बाद झालेला आहे. या जगामध्ये, या जीवनामध्ये असे बरेच उदाहरण आहेत, असे बरेच लोक आहेत जे वरून खाली पडलेले आहेत आणि असे सुद्धा बरेच लोक आहेत जे खालून शून्यापासून वरती गेलेले आहेत आणि 100 वरून शून्यापर्यंत गेलेली आहेत. असे बरेच उदाहरण आहेत. नक्कीच त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. आपण मनुष्य आहोत, आपल्याला मनुष्य जीवनामध्ये जगायचं आहे. आपल्याला फक्त या 4 ते 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. या मनुष्य जीवनामध्ये फक्त आपल्याला माणुसकी, त्यानंतर आपले चांगले कर्म, चांगले विचार, चांगले कृत्य, त्यानंतर आपले चांगले सर्व काही गोष्टी, ज्या गोष्टी प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद आणतील, आपल्यामुळे कोणाच्या आयुष्यामध्ये दुःख येऊ नये याची दक्षता घ्यावी, याची काळजी जास्त प्रमाणात घ्यावी. कारण की आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलं चालत असेल, पण आपल्या आयुष्यामध्ये चांगलं चालवण्यासाठी आपल्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख येत असतील तर त्याचे पुण्य सुद्धा आपल्याला मिळत नाही किंवा त्याचा लाभ सुद्धा आपल्याला मिळत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. जर आज तुमच्यामुळे कोणी दुसरा आनंदी असेल तर ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. जर आज तुमच्यामुळे कोणी दुसरा सुखी असेल, आज तुमच्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी आनंद असेल, तर नक्कीच त्या गोष्टी तुम्हाला लाभतात. त्या गोष्टींची परतफेड तुम्हाला बऱ्याच वेळा दुप्पट पटीने, तिप्पट पटीने मिळते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुम्ही कोणाला मदत केली छोटीशी, तर त्याच्या दुप्पट ते तिप्पट पटीने परमेश्वर तुम्हाला देणार. परमेश्वर सर्व काही बघत आहे. आपण चुकीचं करतोय, माणसांना फसवतोय, पण ते लोकांना समजणार नाही. त्या गोष्टी तुम्हाला समजतील, फक्त त्या गोष्टी तुमच्या सोबत परमेश्वराला समजत असतात की तुम्ही लोकांना फसवताय आणि त्याची परतफेड सुद्धा तुम्हाला इथेच करायची आहे. तुम्ही जे काही करता, तुम्ही जे काही कर्म करता, तुम्ही जे काही कृत्य करता, तुम्ही जे काही विचार करता, तुम्ही जे काही त्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आणता, त्या सर्वांची परतफेड तुम्हाला इथेच करायची आहे. जीवन सुद्धा इथेच आहे, मरण सुद्धा इथेच आहे. तुम्हाला प्रत्येक सुख सुद्धा इथेच मिळणार आहे, प्रत्येक दुःख सुद्धा इथेच मिळणार आहे. सर्व काही इथेच तुम्हाला सोडून जायचं आहे. ही सर्व काही मोहमाया आहे. या दुनियातील सर्व काही मोहमाया आहे. पैसा, प्रेम हे सर्व काही मोहमाया आहे. फक्त तुम्हाला या दुनियेमध्ये जगायचं आहे. म्हणून तुम्हाला म्हणतो, निर्मळ मनाने, निस्वार्थीपणाने परमेश्वराची भक्ती करा. या जीवनामध्ये सर्व काही लाभून जाईल. कारण की आपण जसे आलेलो आहोत आपण तसेच जाणार आहोत. आपल्यासोबत काहीच येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा.
आणि फक्त दुसऱ्यांचं चांगलं बघा, स्वतःचं चांगलं होईल. जेव्हा जेव्हा परमेश्वर तुमच्या सोबत येतील तेव्हा तेव्हा फक्त एवढेच बोलतील की तू नक्कीच माणुसकीचा धर्म पाळलेला आहेस, तुला कधी तुझ्या आयुष्यामध्ये परत संकट येणार नाही. कारण की जो माणुसकीचा धर्म निवडतो त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे भेदभाव होत नाही, त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारची बर्बादी लागत नाही. या सर्व गोष्टी कायम लक्षात ठेवा. परमेश्वराचे विचार, परमेश्वराचे शब्द हे महत्वाचे असतात. या पुढील 15 मिनिटाच्या आत तुला असे अत्यंत महत्वाचे मुद्दे समजणार आहेत, असे अत्यंत महत्वाच्या गोष्टी समजणार आहेत ज्या गोष्टी तू कधी ऐकल्या नसशील किंवा ऐकल्या असशील तर वारंवार ऐक. कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो ना त्या गोष्टी आपल्या स्मरणात उतरतात, त्या गोष्टी आपल्या अंतरंगात उतरतात आणि त्याच गोष्टी आपल्याला कायम भाग्यवंत ठरवतात. त्याच गोष्टी आपल्या वागणुकीतून बाहेर निघतात आणि आपल्याला नशीबवान ठरवतात. प्रत्येक गोष्ट समजून घ्यायला हवी, प्रत्येक गोष्ट आपल्याला समजून घ्यायला हवी. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की ज्या वेळेस तुम्ही प्रत्येक गोष्ट समजून घ्याल त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारची कठीण वेळ येणार नाही. आणि परमेश्वरावरती नक्कीच विश्वास ठेवत असशील तर स्वामींचे शब्द ऐकून जा. आता अत्यंत महत्वाचे संदेश समजणार आहेत, लक्षपूर्वक ऐक, दुर्लक्ष करू नकोस. महत्वाचे आहे स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका. कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15, 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता, म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस.
आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे. असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो. जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीलाग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. कारण की जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या मनात असतात, जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या अंतरंगात असतात, जेव्हा जेव्हा चांगले विचार आपले कान ऐकतात, तेव्हा तेव्हा ते चांगले विचार आपल्या कृत्यातून बाहेर निघतात. आणि नेहमी लक्षात ठेव, नेहमी लक्षात ठेव, कधीच कोणतेही वाईट ऐकू नकोस. नक्कीच स्वामींचे जे हे चांगले विचार आहेत, स्वामींचे जे हे शिकवणी आहेत, त्या गोष्टी ऐकून बघ बघ नक्कीच आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरशील. आता महत्वाचे मुद्दे म्हणजे स्वतः स्वामी अक्कलकोटात आलेले. अक्कलकोटामध्ये येऊन स्वामींनी मोठे मोठे चमत्कार घडवले. प्रत्येक माणसाला मदत केली, प्रत्येक अपंगाला मदत केली, प्रत्येक भुकेल्या माणसाला मदत केली, प्रत्येक गरजू व्यक्तींना मदत केली. ज्या लोकांना प्राण नव्हते त्या लोकांना प्राण आणून दिले. प्रत्येकाच्या अश्रूची स्वामींनी किंमत ठेवली. आणि तेव्हापासून जो स्वामी भक्तांचा स्वामींवरती विश्वास दडला तो आजपर्यंत कुठेच कमी झाला नाही. आणि आजपर्यंत स्वामी भक्तांची फक्त वाढच होत राहिली. या गोष्टी मागे फक्त एकच कारण आहे, कारण की स्वतः स्वामी अजून सुद्धा आहेत. स्वतः स्वामी अजून सुद्धा चमत्कार घडवून आणतात. स्वतः स्वामी अजून सुद्धा प्रत्येक माणसाला दिसतात. जो व्यक्ती शेवटपर्यंत या गोष्टीची भक्ती करेल तो आयुष्यामध्ये फक्त सुखी राहील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एका दिवसात काहीच घडत नाही, एका दिवसात काहीच होत नाही, एका दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा जेव्हा स्वामींनी चमत्कार घडवलेले आहेत तेव्हा तेव्हा प्रत्येक स्वामी भक्तांना
लोकांचा विश्वास हा अटूट झालेला आहे. तुझ्या आयुष्यामध्ये पण बऱ्याच अशा गोष्टी घडल्या असतील ज्या गोष्टी घडायला नकोत, पण त्या गोष्टी घडण्यापाठी पण एक कोणतं ना कोणतं तरी कारण असतं. ही गोष्ट काही वेळाने आपल्याला समजते. आज आपल्या आयुष्यामध्ये कोणतं तरी दुःखद वेळ गेलेली आहे, त्या गोष्टीपाठी पण कोणतं तरी एक मोठं रहस्य असतं. येणाऱ्या वेळेमध्ये ती गोष्ट आपल्याला समजते की जर ही वाईट गोष्ट झाली नसती तर आज आयुष्यामध्ये मी इथे नसतो. खरं तर एक गोष्ट सांगतो, आज जर तुला आयुष्यामध्ये खूप सारे दुःख येत असतील, आज आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी येत असतील, बऱ्याच कर्जामध्ये गेला असेल, तर त्या गोष्टी फक्त तुला अनुभव देण्यासाठी असतात. कारण की जो व्यक्ती वारंवार कष्ट करतो, जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येत नाही. ही गोष्ट कायम सातत्याने लक्षात ठेव. कारण की जो कष्टाळू माणूस आहे त्याला त्याच्या कष्टाची किंमत असते आणि त्या किमतीला परमेश्वराला पण सुद्धा झुकावं लागतं. कारण की जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतोय त्या व्यक्तीला यश हे मिळणारच असतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा स्वामींनी स्वतः माणसाला पारखलेले आहे तेव्हा तेव्हा सर्वात जास्त शेतकरी माणूस पुढे आलेला आहे. आणि नक्कीच जो व्यक्ती आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतो तोच व्यक्ती म्हणजे शेतकरी. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आज तुम्ही कोणतेही काम करत आहात, आज तुम्ही कुठे कोणत्याही क्षेत्रामध्ये जात आहात, तर त्या व्यक्तीमध्ये त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या कामामध्ये कधीही दुर्लक्ष करू नकोस. सातत्याने त्या कामामध्ये आपली वाढ करत राहा. सातत्याने त्या कामामध्ये वारंवार प्रयत्न करत राहा. बघ, प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होतो. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे, जिथे जिथे मन लावशील तिथे तिथे तुझं मन रुजेल, जिथे जिथे मन लावशील तिथे तिथे तुला यश प्राप्त होईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की सगळं काही तुझ्या मनावर आहे. जेव्हा स्वतःच्या मनावरती एवढा विश्वास ठेवशील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींचे विचार अटूट आहेत. स्वामींचे विचार, स्वामींची शिकवणे महत्त्वाची आहेत. आणि काही गोष्टी आपण ऐकल्या असतात. स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी अशा बऱ्याच आहेत ज्या गोष्टी आपण ऐकल्या असतात, पण त्या गोष्टी सुद्धा वारंवार ऐकत जा. कारण की त्या गोष्टी जेव्हा जेव्हा कानावरती पडतील तेव्हा तेव्हा तुमच्या कानाला सुद्धा सुख मिळेल आणि नक्कीच त्या गोष्टी तुमच्या वागणुकीतून बाहेर निघतील. आणि प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची असते, प्रत्येक मुद्दा हा महत्त्वाचा असतो. फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ आजचा हा स्वामींचा संदेश. नक्कीच भाग्यवंत ठरशील. आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको. कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा. आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील. तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस. हे वाक्य तुला सांगतो. कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे. दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस. कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल. जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर. नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल, आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल, स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील.
दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखाद्या माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस, चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढंच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावे लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचं आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे. या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही. चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही. कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे. येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल. कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकामं पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केलं आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे. कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच त्यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो. आणि नक्कीच माझ्या सोबत राहा, परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा. कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो. माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात. पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर, संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल. विजय तुझाच होणार आहे, विजयी तूच ठरशील.
या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं, परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढंच सांग, अजून किती, तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहे, उद्या सारखे प्रयत्न करतोयस. प्रयत्न केल्यानेच माणूस हा यशस्वी ठरतो. आता तू वारंवार प्रयत्न करून तू हरत असशील तर तुला त्या गोष्टीचा अनुभव वाढेल, तुला त्या गोष्टी समजायला लागतील आणि त्यानंतर काही काळानंतर प्रयत्न करत राहशील तर नक्कीच त्या गोष्टीमध्ये यशस्वी ठरशील, नक्कीच त्या क्षेत्रामध्ये यशस्वी ठरशील. या सर्व गोष्टी समजून घ्या, कारण की परमेश्वराने माणसाची रचना अशी केलेली आहे, जो माणूस लठ्ठ आहे त्याला आयुष्यामध्ये कधी काही मिळत नाही, जो माणूस लठ्ठ आहे त्याला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे सुख मिळत नाही. आणि नक्कीच जो माणूस वारंवार मेहनत करत असतो, जो माणूस वारंवार प्रयत्न करत असतो, काही वेळ लागतो, त्याला काही वेळ लागतं आणि पण नक्कीच तो व्यक्ती आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करून दाखवतो. आता तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजणार आहे, स्वामींच्या प्रत्येक संदेशातील प्रत्येक एक एक वाक्याचा अर्थ समजून जाणार आहे. फक्त दुर्लक्ष करू नकोस, कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी लपलेले आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामींचा शब्द लपलेला आहे. स्वामींवरती पूर्णतः विश्वास असेल तर नक्कीच आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि येणारे व्हिडिओज, येणारे 2 ते 3 दिवसामध्ये येणारे व्हिडिओज हे तुझ्यासाठी खूपच खास ठरून जाणार आहेत. तर नक्कीच येणारे संदेश सुद्धा ऐकून बघ. पण आता त्यापूर्वी आजचा हा संदेश आणि त्या संदेशातील शब्द तुला अत्यंत महत्त्वपूर्णाचे ठरून जाणार आहेत. आता प्रत्येक मुद्दा तुमच्या समोर मांडणार आहे. या आयुष्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला खुश राहायचं असेल, सुखी राहायचं असेल तर एक पर्याय आहे. एक पर्याय नाही, तो तुम्हाला करण्याचा एक साधन आहे. ते म्हणजे सर्वप्रथम तुमच्या आईवडिलांची रिस्पेक्ट, तुमच्या आईवडिलांना तुम्ही दिलेला सर्व सन्मान, तुम्ही तुमच्या आईवडिलांना दिलेले सुख, तुमच्या आईवडिलाला कधी तुमच्यामुळे कोणत्याही प्रकारचे दुःख सहन करायला लागू नये, एवढं मोठं पाप कधीही तुम्ही आयुष्यामध्ये करू नका. कारण की परमेश्वर सुद्धा स्वतः म्हणतो, आमच्या पहिले तुमचे आई वडील, कारण की आई वडील आपले जन्मदाता आहेत, आपल्याला जीवनामध्ये आणणारे व्यक्ती, आपल्याला या जीवनामध्ये सर्व प्रकारचे शिकवणी देणारे व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. काही लोकांना असं वाटते की मला माझ्या आई वडिलांची कधी साथ मिळाली नाही, त्यांचे विचार चुकीचे आहेत, कारण की आज ते आहेत म्हणून तुम्ही आहात. या गोष्टी कायम लक्षात ठेवा. जर तुम्ही कधीही तुमच्या आयुष्यामध्ये आई वडिलांना दुखवलं नाही तर खूपच उत्तम आहे. पण तुमच्यामुळे कधी कोणत्या प्रकारचे दुःख तुमच्या आई वडिलांना सहन करावे लागले असेल तर फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही त्यांच्याकडून माफी मागा, परमेश्वराकडून माफी मागा, नक्कीच परमेश्वर माफ करतील आणि यानंतर कधी कोणत्या प्रकारची अशी चूक करू नका. हा पहिला मुद्दा तुम्हाला समजला असेल, जो आपल्याला सुखाच्या मार्गाकडे नेतो. आता दुसरा मार्ग सुद्धा तुम्हाला सांगतो, ते म्हणजे परमेश्वराची भक्ती. निस्वार्थपणाने परमेश्वराची भक्ती केलीस तर आयुष्यामध्ये प्रत्येक सुख तुला मिळेल. जर तू स्वार्थीपणाने परमेश्वराकडे गेलास, परमेश्वराकडे मागत बसलास तर नक्कीच तुला आयुष्यामध्ये ते भेटण्याची शक्यता कमी आहेत, कारण की तू त्या गोष्टीसाठी प्रयत्न करणार नाहीस. तू फक्त अपेक्षा लावून बसशील की परमेश्वर मला देईल, देव मला देईल, मी त्यासाठी थांबतो. कधीही कोणत्या गोष्टीची अपेक्षा कोणाकडून ठेवू नकोस. स्वतःच्या मनावरती एवढा विश्वास ठेव की तू कधी हारणार नाहीस. तुला एक वाक्य सांगेन फक्त, जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती ठेव. जेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वामींवरती ठेव. बघ, आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अपयश तुला लाभणार नाही, कोणत्याही प्रकारचे दुःख तुला लाभणार नाही. आतापर्यंत आयुष्यामध्ये कितीही दुःख आले असतील, आतापर्यंत आयुष्यामध्ये कितीही संकट आले असतील, आजपर्यंत तुम्हाला प्रत्येक माणसाने दुखवलं असेल, प्रत्येक माणसाने तुमची साथ सोडली असेल, तर फक्त एवढेच लक्षात ठेवा, मी स्वतःसाठी आहे. कारण की जेव्हा स्वतःच्या मनावरती तुम्ही विजय कराल तेव्हा या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये तुम्ही विजय करणारच करणार. प्रत्येक गोष्ट स्वामींची अनमोल आहे, प्रत्येक बाबी स्वामींची अनमोल आहे. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. यापुढील स्वामी संदेश तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे? या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खर तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात, कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तो आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधी या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपला मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तर तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग. समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव. जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग. कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे. थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही. तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्यासोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका. कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही. आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत